मनपा शाळांच्या दर्जा वाढीसाठी विशेष निधी द्या. नगरसेवक परवेज लतीफ गैबान यांचा सभागृहात जोरदार आवाज. आज सोमवार 2 मार्च 2026 रोजी इचलकरंजी महानगरपालिका काउन्सिल सभेमध्ये प्रभाग क्रमांक 2 चे युवा नगरसेवक श्री परवेज लतीफ गैबान यांनी महानगरपालिका शाळांच्या सर्वांगीण सुधारणा विषयावर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले ही सर्वसामान्य व गरजू कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण, स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. अनेक शाळांमध्ये इमारत दुरुस्ती, स्वच्छतागृहांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची अपुरी सुविधा, वर्गखोल्यांची देखभाल तसेच आवश्यक शैक्षणिक साधनसामग्री यामध्ये सुधारणा करण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवक गैबान यांनी महापौर व आयुक्त महोदयांना विनंती करताना नमूद केले की शहर विकासाच्या विविध योजनांसोबतच महानगरपालिका शाळांचा दर्जा उंचावणे अत्यावश्यक आहे. शाळांची दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्था, आधुनिक शिक्षण सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी तात्काळ विशेष निधी उपलब्ध करून कामे हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. अजेंड्यावर महानगरपालिका शाळांमधील पट वाढविण्यासाठी घरफाळ्यामध्ये सूट देण्याच्या निर्णयाचे नगरसेवक परवेज गैबान यांनी स्वागत केले. मात्र या निर्णयाबरोबरच शाळांची भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता सुधारली गेली पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. हा विषय कोणावर टीका करण्यासाठी नसून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आहे, असे स्पष्ट करत सशक्त शाळा उज्ज्वल भविष्य या उद्देशाने महानगरपालिका शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी सभागृहाला केले. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि